ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट. खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश. सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे 2026 मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामं करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची असून या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकास कामे तातडीनं करण्याचे निर्देश दिलेत. मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत मे 2026 मध्ये एका करारान्वये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स, दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल आणि दुरुस्तीबरोबरच मूलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. ऐरोली आणि रबाले येथे तिकीट खिडक्या बंद असून शौचालय जीर्ण अवस्थेत आहेत. पायऱ्या आणि फरशा तुटलेल्या आहेत. घनसोली आणि कोपरखैरणे येथे प्रचंड वर्दळ असूनही तिकीट काउंटर अस्वच्छ असून सर्वत्र धूळ साचलीये. तुर्भे आणि सानपाडा स्थानकात शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाश व्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरूळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची दयनीय अवस्था असून काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स, दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. सर्व स्थानकातील पायऱ्या आणि पादचारी पुलांची, बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी. शौचालयांचं नूतनीकरण, 24 तास स्वच्छता, पाणी पुरवठा सुनिश्चित करावा. सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन व्हावं. सुरक्षा आणि पुरेशी प्रकाश योजना असावी. रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढवावी. या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांना दिली आहे. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे ठेकेदार जमा करत नसल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेत ठेकेदार राज सुरू असून यावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आमदार संजय केळकर यांनी ठेकेदार कर्मचाऱ्यांना 4-4 महिने वेतन देत नसून पालिकेकडे पीएफच्या रकमेची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. यावर पीएफ रोखणाऱ्या ठेकेदारांची बिलं रोखण्याचे आणि 7 दिवसात माहिती देण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिलं असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. आज ठाणे महापालिकेच्या कामगारांच्या संबंधी एक महत्वाची बैठक आम्ही महापालिकेमध्ये घेतली की ज्याच्यामध्ये सर्व विभागाचे जे जबाबदार उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब, कामगारांचे प्रतिनिधी आणि या बैठकीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये आम्ही जी बैठक घेतली होती त्याचा फॉलोअप होता. याच्यामध्ये अतिशय काही निर्णय जे आहेत ते कामगारांना दिलासा देणारे आहेत. त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो पात्र कर्मचारी जे आहेत त्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेच्या नुसार ती प्रगती योजना तात्काळ लागू करण्याच्या बाबतीत होतं. त्याच्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना 10 मध्ये 711 कर्मचारी होते आणि 20 मध्ये 1564. तर या संबंध 2275 कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याचा तात्काळ इफेक्ट जो आहे तो दिला जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाचा देखील हप्ता 14 महिन्यांचा वेतन फरक राहिलेला आहे. म्हणून आर्थिक महापालिकेची
स्थिती चांगली झाली की ते देखील त्यांना तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण त्याची रक्कम जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील होणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे. आपली ही फार आग्रही मागणी होती. कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन पण केलं होतं आणि आता हा विमा हक्क जो आहे कर्मचाऱ्यांना, तो पुढच्या महिन्याभरामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून ते प्रत्येक कंत्राटदाराला स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश देणार आहेत. आज कंत्राटदार कुठल्याही प्रकारची जी फॅसिलिटी द्यायला पाहिजे ती देत नाही. कंत्राटदारच या ठिकाणी महापालिका चालवतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मग ती आरोग्य विभाग असो किंवा निरनिराळ्या विभागामध्ये जे ठेकेदार, सर्व ठेकेदारी राज्य चालू आहे. कंत्राटी कर्मचारी जवळजवळ 4-4.5 हजार कर्मचारी आहेत. त्यांना वारावर सोडल्यासारखा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामुळे ही विमा संरक्षण जे आहे, हे विमा संरक्षण तात्काळ लागू झालं पाहिजे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वसई विरारमध्ये बनावट 1 कोटी रुपयांची रोकड जप्त, मीरा रोड गुन्हे शाखेची कारवाई. वसई विरार परिसरात बनावट 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मीरा रोड गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ही बनावट रोकड ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडील वाहन देखील पोलिसांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेली रोकड बनावट असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास मीरा रोड पोलिसांकडून सुरू असून बनावट नोटांचा स्रोत आणि या प्रकरणामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर होणारे बेशिस्त पार्किंगला रोखण्याकरिता महापालिका प्रशासनाने 5 मार्गांवर 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार असून या ठिकाणी वाहनं उभी करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार आहे. नियम मोडून वाहन उभं केल्यास 5 पट दंड आकारला जाणार आहे. ठाणे महापालिकेनं 2013 मध्ये वाहनतळ धोरणाला मंजुरी दिली होती. त्यावेळी 177 रस्त्यांवर 9855 वाहनतळ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. 2015 आणि 2016 मध्ये वाहनतळ शुल्कालाही मंजुरी देण्यात आली होती. आधुनिक वाहनतळ व्यवस्था उभारण्यासाठी खासगी संस्थेला काम देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी 18 कोटी रुपयांच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली होती. मात्र निविदा अंतिम झाली नसल्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. 2021 मध्ये पुन्हा हाच प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला. मात्र सखोल अभ्यासासाठी तो तहकूब करण्यात आला. आता प्रशासनानं पुन्हा प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 6 महिन्याच्या प्रयोगातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ठाणे शहरासाठी वाहनतळ धोरण तयार केलं जाणार आहे. 6 महिन्यांसाठी प्रायोगिक वाहनतळ योजना राबवण्याकरिता घोडबंदर भागातील मार्गांवर 1800 वाहनं उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये पातलीपाडा चौक ते रोडाच एन्क्लेव्ह, TCS, निसर्ग तपोवन ते ऋतू इस्टेट, वाघबीळ चौक ते भूमी एकर ब्रह्मांड फेज 8, ब्रह्मांड पातलीपाडा जोड रस्ता आणि मेपल ते फॉरेस्ट ॲव्हेन्यू या मार्गांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावाला सभेची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
महासभेतील मंजुरी आधीच वृक्षतोड, ठाण्यात एकदम भंपक कारभार सुरू असल्याचा मनोज प्रधान यांचा आरोप. साधारणपणे एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होते, मात्र ठाण्यात वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होण्याआधीच वृक्ष कत्तल सुरू करण्यात आली आहे. एकूणच ठाण्यात भंपक कारभार सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाण्यात रिंग मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली. जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडांची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने आपण हा विषय हाती घेतला होता. 100-150 वर्षांची हेरिटेज झाडे देखील कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तिथेही काही झालं नव्हतं असंही प्रधान यांनी सांगितलं. त्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवण्यात घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. ती झाडं आपण नगरसेवक असताना 30 वर्षांपूर्वी लावली होती. त्यानंतर अनेक प्रकल्प आपल्या ठाणे शहरात आले. लोकांना ते विकास म्हणून दाखवले गेले. या प्रकल्पांच्या नावाने झाडांची कत्तल सुरू झाली. आता कहर म्हणजे जो प्रकल्प कधीच ठाणेकरांनी मागितलाच नाही, त्या रिंग मेट्रोसाठी सुमारे 3500 झाडं तोडली जाणार आहेत. येत्या महासभेत हा विषयच घेतला आहे, परंतु महासभेत विषय यायच्या आधीच ही झाडं तोडली जात आहेत. निवडणूक संपन्न होऊन 6 महिने उलटले आहेत, मात्र वृक्ष प्राधिकरण समितीचं गठन झालं नाही. म्हणजेच सत्ताधारी वर्गाचं पर्यावरण आणि झाडांकडे परिपूर्ण दुर्लक्ष होत आहे. या वृक्षतोडीला आम्ही 100% विरोध महासभेत करू, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं आपणाला वाटत नसल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान ठाण्यात एकदम भंपक कारभार चालू आहे. खोटी आश्वासनं लोकांना दिली जात आहेत. पर्यावरणाचा अजिबात विचार केला जात नाही. मे महिन्यामध्ये ठाण्याचे AQI इंडेक्स 200च्या वर होते. म्हणजेच आपली वातावरण अशी होती की आपण दिल्लीप्रमाणे प्रदूषणात आपला नंबर लागणार आहे, असं भाकीतही मनोज प्रधान यांनी वर्तवले.